नमस्कार मंडळी, आज आपण श्रवण करूया फाल्गुन कृष्ण एकादशी महात्म्य पापमोचनी एकादशी. श्री गणेशाय नमः. युधिष्ठिर म्हणाला, श्रीकृष्णा, तू निज कृपेने आम्हाला जो उपदेश करीत आहेस त्यामुळे मला अगदी कृतार्थ वाटत आहे. आता फाल्गुनातील कृष्ण पक्षात जी एकादशी येते तिचे नाव, व्रतविधी, फल, महात्म्य याविषयी सांग. श्रीकृष्ण म्हणाला, धर्मा, या पवित्र तिथीला पापमोचनी म्हणतात. पूर्वोक्त विधानाप्रमाणेच हिचे आचरण करावे. आता हिचे महात्म्य सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. एकदा मांधाता राजा लोमश ऋषींना म्हणाला, मुनिवर्य, लोकांच्या कल्याणासाठी फाल्गुन कृष्ण एकादशीचे महात्म्य सांगण्याची कृपा करा. लोमश म्हणाले, राजा, ही तिथी पापमोचनी नावाने प्रख्यात आहे. ही उपासकाच्या पापांचा नाश करणारी, त्याचा धर्म वाढविणारी, त्याचे मंगल करणारी आहे. अशा प्रकारे हिचे महात्म्य अलौकिक आणि आश्चर्यकारक आहे. आता हिची कथा सांगतो. ती श्रवण केल्याने मनुष्याचे कल्याण होते. कुबेराचे चैत्ररथ वन अनुपम आणि अतिशय विस्तीर्ण होते. त्रिभुवनात त्याच्यासारखे रमणीय स्थान नव्हते. तेथे अप्सरा विहार करीत असत आणि एकांत प्रिय ऋषीमुनी साधना करीत असत. एका वसंत ऋतूत ते वन अगणित फुलांनी बहरून गेले. त्यामुळे त्याची रम्यता वाढली. म्हणून त्या उत्साहवर्धक वातावरणात क्रीडेचा आनंद घेण्यासाठी इंद्रादी देव, गंधर्व, किन्नर आदी सर्व मंडळी आपापल्या परिवारासह तेथे आली होती. त्या वनात मेधावी नावाचा एक ऋषी तपश्चर्या करीत होता. तेव्हा मंजुघोषा नावाची एक अप्सरा सहजगत्या फिरत फिरत त्याच्या आश्रमापाशी गेली. त्या समयी त्या तपोमग्न ऋषीला पाहून तिला त्याच्याशी कामक्रीडा करण्याची उत्कट इच्छा झाली. त्याचे मन जाणून घेण्यासाठी ती त्याच्या निकट जाऊ इच्छित होती. पण शापाच्या भीतीने तिला तसे करण्याचे धैर्य झाले नाही. म्हणून ती दूर अंतरावर जाऊन थांबली आणि तेथूनच त्याला मोहित करण्याचा प्रयत्न करू लागली. तिने विना झंकारली आणि पंचमस्वर आळवून आलापयुक्त मधुर गायन करू लागली. मंजुघोषेने सर्वांगाला चंदनाची उटी लावली होती. गळ्यात सुगंधी पुष्पहार घातले होते. तिचे उत्तम लावण्य पाहून मदनही मोहित झाला. त्याला शंकराबरोबरचे पूर्वीचे वैर आठवले. त्याचा प्रतिशोध म्हणून तो शिवभक्त मुनीला जिंकण्याची इच्छा करू लागला. त्यासाठी हीच उत्तम संधी आहे हे लक्षात घेऊन तो तिच्या देहात प्रवेशला व त्वरेने कार्यरत झाला. त्याने तिच्या भुवयांच्या धनुष्यावर नेत्रकटाक्षांची दोरी लावली. त्यावर पिसाऱ्याप्रमाणे काळ्या भोर पापण्यांनी शोभून दिसणारे नयनबाण चढविले आणि प्रत्यंचा आकर्ण खिचून तो तपस्व्याला जिंकण्यासाठी निघाला. त्यावेळी ती अप्सरा मदनाची सेनाच वाटत होती. तपश्चर्येच्या तेजाने झळकणाऱ्या मेधावीला पाहून ती आधीच कामव्याकुळ झाली होती आणि पांढरेशुभ्र यज्ञोपवीत, पुष्टदंड व तारुण्य यांनी युक्त असलेला तो ऋषीही साक्षात मदनच वाटत होता. त्यामुळे तिला काही सुचतच नव्हते. मिलनासाठी आतुर झालेली ती कामिनी मधुर सुरावटीवर आलाप घेता घेता मनोहर नृत्य करू लागली. त्यामुळे तिच्या हातातील कंकणाचा मंजूध्वनी होऊ लागला. पैंजन आणि मेखलादी सांज शृंगारही तिला साथ देऊ लागला. त्यावेळी तिचा सुडोल बांधा, सुकुमार लावण्य, चेहऱ्यावरील मोहक भाव, प्रेम व्यक्त करणारे गायन आणि लालित्यपूर्ण नृत्य पाहून मेधावी अक्षरशः थक्क झाला. तो तिच्याकडे पाहतच राहिला. त्याच संधीत कामदेवाने आपल्या सेनेसह मोठ्या उत्साहाने त्याच्यावर आक्रमण केले. तिच्या हावभावांनी आणि नेत्रकटाक्षांनी त्याचे अंतःकरण विद्ध करून टाकले. तो तिच्यावर मोहित झालेला पाहून तिने विणा खाली ठेवली आणि आवेगाने धावत जाऊन वादळामध्ये वेल जशी वृक्षाला बिलगते त्याप्रमाणे मेधावीला आलिंगन दिले. तिच्या मादक स्पर्शाने तोही शिवतत्व विसरून कामासक्त झाला आणि तिला बाहूंमध्ये कवळून त्या वनातच क्रीडा करू लागला. तिच्या सहवासात तो इतका रमून गेला की त्याला काळाचेही भान राहिले नाही. दिवस आहे की रात्र आहे याचेही स्मरण राहिले नाही. तो स्नान, संध्या, जप, तपादी नित्यकर्मेही विसरला. अशी बरीच वर्ष लोटली. पुढे मंजुघोषेला स्वर्गलोकाची ओढ लागली. तिने निघण्याची तयारी केली आणि मेधावीला उद्देशून म्हणाली, विप्रवर्य, आता मला घरी जाण्याची आज्ञा द्या. तो म्हणाला, सुंदरी, तू संध्याकाळीच तर भेटलीस, मग आल्या आल्या जाते कशी म्हणतेस? इतकी घाई बरी नाही, त्यामुळे मी व्यथित होईन. म्हणून सकाळ होईपर्यंत थांब. आताची रात्र आपण एकत्रच घालवू.
तू माझा एवढा हट्ट पुरव. ते ऐकून मंजुघोषा घाबरली. आपण याचे ऐकले नाही तर हा शाप देईन असा विचार करून तेथेच थांबली. अशी 57 वर्ष लोटली तरी त्या ऋषीला आपण अर्धी रात्रच क्रीडा केली असे वाटले. इतका काळ गेल्यानंतर ती अप्सरा घरी जाण्यासाठी अक्षरशः तळमळू लागली. तिला सातत्याने आपल्या परिवाराची आठवण येऊ लागली. त्यामुळे तिला काहीच सुचेना. ती पुन्हा मेधावीकडे आली व म्हणाली, महाराज, तुमचे मन मोडू नये म्हणून मी राहिले, पण आता अनुज्ञा द्या, मला घरी गेलेच पाहिजे. तो म्हणाला, इतका हट्ट कशाला? आताच कुठे प्रातःकाळ झाला आहे, म्हणून स्नान संध्या होईपर्यंत थांब. ते ऐकून मंजुघोषा भयचकित झाली, पण तिने स्वतःला सावरले. ती किंचित हास्य करून मधुर वाणीने म्हणाली, विप्रवर्य, तुम्ही माझ्यावर अनुग्रह केल्यापासून आजपर्यंत एकूण किती काळ लोटला याचाही जरा विचार करा. तेव्हा मेधावी एकदम भानावर आला. तो मनोमन कालगणना करू लागला. हिच्या समवेत क्रीडा करण्यात 57 वर्षे लोटली हे लक्षात येताच तो अतिशय उद्विग्न झाला. या सुंदरीच्या मोहाने आपण कष्ट सोसून ते तपाचरण केले, ते सर्वाच्या सर्व लयास गेले. माझ्याकडून हा अपराध घडलाच कसा? या विचाराने तो स्वतःवरच संतापला. क्रोधावेगाने त्याचे ओठ थरथर कापू लागले. गात्रांमधले त्राणच गेले. मंजुघोषा त्याला काळरूपिणी वाटू लागली. या अनर्थाला कारणीभूत झाली म्हणून तो तिच्यावरच पाखड करू लागला. म्हणाला, पापिनी, तू माझ्याशी मोठे कपट केलेस. तू दुष्ट आहेस, दुराचारिणी आहेस, कुलटा आहेस. मी तुझा धिक्कार करतो आणि तुझ्या संगतीने माझी तपश्चर्या लयास गेली म्हणून तू पिशाची होशील असा शाप देतो. ते शापवचन ऐकून मंजुघोषा फारच अगतिक झाली. तिला निराशेने ग्रासले तरी उशापाने मनाला दिलासा मिळेल या उद्देशाने तिने विनयाने हात जोडले आणि कळवळून प्रार्थना करू लागली. म्हणाली, मुनिवर्य, सज्जनांच्या सहवासात थोडा वेळ घालविला तरी मैत्रीपूर्ण स्नेह निर्माण होतो. मी तर तुमच्या संगतीत अनेक वर्ष घालविली आहेत, म्हणून माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही माझ अबलेवर दया करा आणि या शापातून सुटण्यासाठी काहीतरी पर्याय द्या. तिची विनवणी ऐकून मेधावीचे मन द्रवले. तो म्हणाला, तू पापाचरण करून माझे तप बुडविलेस, तेव्हा तुझी बुद्धी कुठे गेली होती? ते दुष्कर्म करताना तुला जराही लाजलज्जा वाटली नाही आणि आता शापमुक्तीचा उपाय विचारते आहेस. तथापि तुला कृतकर्माचा पश्चाताप वाटतो आहे. म्हणून सांगतो, फाल्गुन कृष्ण एकादशी ही पापांचा नाश करून उपासकाचे परम कल्याण करणारी आहे, म्हणून तिला पापमोचनी म्हणतात. तू तिचे व्रत कर, त्या पुण्यप्रभावाने तुझे पिशाचत्व जाईल. मंजुघोषेला उशाप देऊन मेधावी पित्याच्या आश्रमात गेला. त्याला आलेला पाहून च्यवन ऋषी म्हणाले, बाळा, हे तू काय केलेस? जन्मभर केलेली साधना कशी बुडविलीस? नियतीची खेळी विलक्षण आहे. तिने तुझ्या पुण्याचा क्षय करून टाकला. मेधावी म्हणाला, तात, मी अप्सरेच्या सहवासात रमलो. हे माझ्याकडून मोठेच पातक घडले आणि ही चूक फार उशिराने लक्षात आली. तरी ज्या योगे या पापाचे समूळ निरसन होईल असे एखादे श्रेष्ठ प्रायचित्त सांगा. च्यवन म्हणाले, बाळा, पापमोचनी एकादशी तिच्या प्रभावामुळे जगात प्रसिद्ध आहे. जे तिचे व्रत करतात त्यांच्या पापराशी जळून जातात, म्हणून तूही त्याचे आचरण कर. पित्याच्या उपदेशानुसार मेधावीने पापमोचनी एकादशीचे व्रत केले. त्यामुळे त्याचे पातक नाहीसे होऊन तो पुण्यवान झाला. मंजुघोषेनेही त्या तिथीस उत्तम व्रताचरण केले. त्यामुळे तिचे पिशाचत्व गेले. ती पुनच्छ दिव्यरूपिणी अप्सरा झाली आणि स्वर्गलोकी गेली. लोमश म्हणाले, मांधाता, फाल्गुन कृष्ण एकादशीचे महात्म्य असे प्रभावशाली आहे. हिचे व्रताचरण केल्याने समस्त पातके नष्ट होतात. ब्रह्महत्या, गुरुश्रीगमन, मद्यप्राशन, सुवर्णचोरी अशी महापातके करणारेही पुण्यवान होऊन सन्मार्गयुक्त जीवन जगतात. हे महात्म्य श्रवण पठन केल्याने सहस्र गायी दान दिल्याचे पुण्य मिळते. याप्रमाणे श्री भविष्योत्तर पुराणातील पापमोचनी एकादशीचे महात्म्य पूर्ण झाले. श्रीकृष्णार्पणमस्तु. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं
धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरु